नमस्कार. आयुष्यात ना अनेकदा अशी वेळ येते की वाटतं आता सगळं संपलं. पुढे काय? सगळीकडे अंधारच अंधार. पण अशाच वेळेसाठी स्वामी समर्थांचा एक खास संदेश आहे. हा फक्त धीर देणारा संदेश नाहीये, तर तो एक मार्ग दाखवतो. चला तर मग तो मार्ग काय आहे तोच आज आपण समजून घेऊया. बघा, या संदेशाची सुरुवातच किती थेट आणि वैयक्तिक आहे. स्वामी जणू समोर बसलेल्या त्या व्यक्तीला विचारत आहेत, तू असा मान खाली घालून का बसला आहेस? हा प्रश्न म्हणजे खरं तर एक आरसा आहे, जो मनात दाटलेला थकवा, ती निराशा दाखवतो. आणि यात कुठेही राग नाही, फटकारा नाहीये. आहे ती फक्त माया, एक आपुलकी, जसं कोणीतरी जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून अगदी मायेने विचारतं ना, अरे काय झालंय? अगदी तसंच. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तरही लगेच मिळतं. स्वामी पुढे म्हणतात, अरे वेड्या, कशाला इतका विचार करतोयस? मला सगळं दिसतंय. आपलं सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहितीये? आपल्याला वाटतं की आपली ही धडपड, हा त्रास कोणाला दिसतच नाहीये. पण हे वाक्य ऐकल्यावर तो गैरसमज पूर्णपणे दूर होतो. एक खात्री मिळते की अरे, अशी एक शक्ती आहे जिच्यापासून आपली एकही तळमळ लपलेली नाही, आपला एकही अश्रू तिच्या नजरेतून सुटलेला नाही. तिला सगळं काही माहीत आहे. बरं, मग ही शक्ती आपल्या मनात नेमकं असं काय पाहते? तर ती पाहते आपल्या मनात उठलेलं काहूर, ते वादळ. हा संदेश बरोबर आपल्या मनातला तो गोंधळ ओळखतो. चला तर मग या संदेशाच्या पहिल्या भागात बघूया की आपल्या आतल्या या लढाईबद्दल काय म्हटलंय. या चिंता बघा, अगदी आपल्या मनातल्या आहेत. वेळ हातातून सुटून चालली आहे, जबाबदाऱ्या वाढतच चालल्या आहेत आणि सगळं करूनही हातात काहीच नाही. लोकांना वाटतं की जग आपल्याला समजूनच घेत नाहीये. आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रामाणिक वागूनही नशिबी फक्त दुःखच येत आहे. या सगळ्याचा परिणाम काय होतो? माणूस एकटा पडतो. त्याला वाटायला लागतं की तो एका अशा चक्रात अडकलाय जिथे त्याचे प्रयत्न वाया जात आहेत. बरोबर हीच ती अवस्था आहे जी स्वामींनी ओळखली आहे. ठीक आहे, मनात हा गोंधळ आहे हे तर कळलं. पण मग तो मूळ प्रश्न तसाच राहतो ना, की हे सगळं माझ्याच बाबतीत का? आयुष्यात संकट येतात तरी का? आणि इथेच हा संदेश आपल्याला एक पूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन देतो. तो आपल्याला हे का झालं या प्रश्नापासून हे कशासाठी झालं या उत्तरापर्यंत घेऊन जातो. आणि हे आहे त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचा गाभा. ही एकच ओळ संकटांकडे बघण्याचा आपला नजरियाच बदलून टाकू शकते. जरा विचार करा, संकट आपल्याला संपवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात. ती एखाद्या शिल्पकाराच्या छन्नी हातोडीसारखी आहेत. ते घाव दगडाला फोडण्यासाठी नसतात, तर त्यातून एक सुंदर मूर्ती घडवण्यासाठी असतात. तसंच आहे हे. हे उदाहरण बघा किती अचूक आहे. एका बाजूला आहे लोखंड, जे आगीत तापल्याशिवाय, त्यावर घाव सोसल्याशिवाय एका धारदार तलवारीचं रूप घेऊ शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे माणूस. आयुष्यात येणारे हे संकटांचे चटके म्हणजे त्या आगीसारखेच आहेत. ते जाळण्यासाठी नाहीत, तर भविष्यासाठी एक मजबूत, एक कणखर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आहेत. प्रत्येक चटका, प्रत्येक अनुभव माणसाला आतून अधिक मजबूत बनवत असतो. बरं, हे तर कळलं की संकट आपल्याला घडवतात. पण जेव्हा ही घडण्याची प्रक्रिया सुरू असते, ती वेळ खरंच खूप वेदनादायी असते. मग ती सहन करण्याची ताकद कुठून आणायची? तर त्यासाठी हा संदेश आपल्याला दोन महाशक्ती देतो. त्या म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे नक्की काय? फक्त देव आहे असं तोंडाने म्हणणं म्हणजे श्रद्धा नाही. तर भयंकर वादळात सापडलेलो असताना आपली नाव बुडणार नाही, हा जो आतून ठाम विश्वास असतो ना, ती म्हणजे श्रद्धा. जी शक्ती आपल्याला घडवत आहे तीच आपलं रक्षणही करत आहे, हा विश्वास. आणि एकदा का हा विश्वास मनात आला की एकटेपणाची भावना कुठच्या कुठे पळून जाते. आणि श्रद्धेला जोडूनच येते सबुरी. आता सबुरी म्हणजे काय? तर हातपाय गाळून गप्प बसणं अजिबात नाही. जसं शेतकरी बी पेरतो आणि मग योग्य वेळेची वाट बघतो, त्याला माहिती असतं की आज बी पेरलं आणि उद्या फळ मिळणार नाही. तसंच आपल्या कर्माचं फळ मिळण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याची जी ताकद आहे ना, ती म्हणजे सबुरी. तर मग मनात श्रद्धा आणि सबुरी ठेवायची. पण मग बाहेर प्रत्यक्ष आयुष्यात काय करायचं? तर इथे हा संदेश आपल्याला कृतीचा म्हणजेच कर्माचा मार्ग दाखवतो. आतून शांत आणि बाहेरून आपलं काम अविरतपणे करत राहणं, हेच ते सूत्र. आणि हा कृतीचा मार्ग तसा खूप सोपा आहे. प्रयत्न कधीच सोडू नका. फळ काय मिळेल याचा विचार करू नका. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. मोकळे बसू नका. आणि लोक काय म्हणतील याचा विचार तर अजिबातच करू नका. आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आपल्या कामावर, आपल्या प्रयत्नांवर केंद्रित करा. कारण जोपर्यंत माणूस कामात असतो तोपर्यंत वाईट विचारांना मनात शिरकाव करायला संधीच मिळत नाही. आणि आपल्या या प्रयत्नांना किती मोठं पाठबळ आहे हे स्वामींच्या या वचनातून स्पष्ट दिसतं. ते म्हणतात, तू जर 1 पाऊल उचललंस तर मी तुझ्यासाठी 10 पाऊल पुढे येईन.
गणित किती सोपं आहे बघा. आपण फक्त 1 पाऊल पुढे टाकायचं आहे आणि त्याच्या बदल्यात ती दैवी शक्ती आपल्या दिशेने 10 पावले येते. पण ते पहिलं पाऊल तुलाच उचलावं लागेल. ती पहिली हिंमत, तो पहिला प्रयत्न, तो मात्र आपल्यालाच करावा लागेल. तर मग आपण मनातला गोंधळ पाहिला, संकटांचा खरा अर्थ समजून घेतला आणि श्रद्धा, सबुरी ठेवून कर्म करत राहण्याचा मार्गही पाहिला. पण या सगळ्याचा शेवट काय? या साधनेचं फळ काय? तर या संदेशाचा शेवट आपल्याला अंतिम आणि सर्वात मोठं वचन देतो, ते म्हणजे विजयाचं वचन. आणि ते वचन काय आहे? तर तुझा विजय निश्चित आहे. बघा, इथे कदाचित किंवा जर तर असं काहीही म्हटलेलं नाही. विजय होईल, शक्यता आहे असंही नाही. तर विजय निश्चित आहे. हे भविष्य नाही, हे एक सत्य आहे, असा हा संदेश सांगतो. आपल्या मनात जी पराभवाची भीती असते ना, हे एक वाक्य त्या भीतीला मुळास सकट उखळून टाकतं. पण एक प्रश्न मनात येतोच नाही का, की इतक्या अडचणी आहेत, इतका संघर्ष आहे, मग या सगळ्याच्या पलीकडे विजय निश्चित आहे तर तो का? असा कोणता आधार आहे ज्यावर ही एवढी मोठी खात्री दिली जात आहे? आणि मग मिळतं अंतिम उत्तर. विजय निश्चित आहे, कारण या प्रवासात माणूस एकटा नाही. स्वामींचं ते अभयवचन, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त शब्द नाहीत, ही एक अशी ढाल आहे जिला कोणी भेदू शकत नाही. आठवा तो सुरुवातीचा प्रश्न, तू मान खाली घालून का बसला आहेस? आणि आता हे शेवटचं वाक्य ऐका. या एका वाक्यात ती खाली गेलेली मान पुन्हा वर उचलण्याची आणि कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद आहे. कारण ज्याच्या पाठीशी स्वतः स्वामी उभे आहेत